तर मित्रांनो फायनली तो क्षण आलाय। 7 सप्टेंबर आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन। चाकरमनी मुंबईवरून जी ट्रेन भेटेल त्या ट्रेननी येऊन आपल्या गावी आलाय। तर मित्रांनो आज आहे आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन। तर नमस्कार मित्रांनो, मी अमर मटकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मी कोकणी अमर या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो आता आम्ही चाललोय गावामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला आणण्यासाठी। तर सर्व पोरं वगैरे तयार झालेत। तर चला हा पारंपरिक कोकणातला बाप्पाचे आगमन सोहळा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा आणि जर चॅनलवरती जो कोण नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मस्तपैकी पाहू शकता या ठिकाणी आपली सगळी पोरं आहेत, चालेत खाली, अर्धी पुढे गेलेत। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतोय। इकडून पाहू शकता आपल्या कोकणातली जी भात शेती आहे ती आता हळूहळू उगवायला लागले। या साईडला पाहू शकता तुम्ही। आणि हा सर्व निसर्ग नयनरम्य कोकण, या आपला व्ह्यू आहे कोकणातला। तर मित्रांनो आज आहे ना मस्तपैकी पाऊस वगैरे गेलाय। तर काल आम्ही सकाळी आलो ना तेव्हा पाऊस वगैरे होता, तर वाटलं आज पण सकाळी पाऊस असेल, पण आज पाऊस नाही आहे। तर बरं आहे, बाप्पाच्या आगमनापर्यंत तरी पाऊस नसला पाहिजे। मस्तपैकी वातावरण उघडले पाहू शकता। तर चला तर मित्रांनो आता आम्ही आलो आमच्या गावदेवीच्या मंदिराजवळ, म्हणजे आमच्या तिकडे जाताना आमच्या गावदेवीचं मंदिर आहे तर जुगाई देवी मंदिर, तिथे आता आम्ही आलोय। पाहू शकता बाहेरूनच दाखवतोय। आता थोडा वेळ झालाय आपल्याला खाली जायला। तर मित्रांनो असं आहे की आमच्या गावामध्ये 2 गणपतीचे म्हणजे कारखाने आहेत। तर एक आमच्या जी वेळ नंबर शाळा आहे ना 1 नंबर त्या साईडला आहे, आणि एक आमच्या सडेवाडीच्या इथेच खाली एक आहे। तर काही जण आहेत ना म्हणजे 2-3 गणपती आहेत ना ते आमच्या तिकडे आहेत, ते लोक तिकडून घेऊन येणार आहेत। आणि बरेचशा लोकांचे गणपती आहेत ना ते इथं आमच्या इथे खाली आहेत। तर चला ते लोक तिकडून गणपती घेऊन येतील आणि आता आम्ही इकडून गणपती घेऊन येणार आहोत। तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला खूप मजा येईल। गणपती बाप्पा मोरया। चला इकडे आता बघा आपल्या वाडीतले गणपती चालेत घरी मांड्या बंदर। आपल्या वाडीतले आहेत ना गणपती, ते बघा इकडे चाललेत। चला आपल्याला इकडे जायचं आहे आणि आता आपल्या बाप्पाला सुद्धा घेऊन यायचं आहे। तर चला मित्रांनो आता आपण येऊन पोचलोय त्या ठिकाणी आपला गणपती बाप्पा आहे। त्या ठिकाणी आता आम्ही येऊन पोचलोय आणि इकडे पाहू शकता पुन्हा एकदा हे पण आपल्याच वाडीतले आहे, पाटीलवाडीतले, ते सुद्धा आता इकडे गणपती घेऊन आले। इकडे लगभग सुरू आहे पाहू शकता। जुने मित्र बघा, गणपतीच्या निमित्ताने या ठिकाणी जुने मित्रांची भेट गाठ तिथे झाली। आणि इकडे साईडला आपले सर्व पब्लिक आहे बघा, वेट करतात कारण आतमध्ये खूप गर्दी आहे त्याच्यामुळं आतमध्ये थोडी गर्दी आहे, त्याच्यामुळं आपण जरा थांबलोय। आपले गणपती अजून काढलेच नाही, म्हणून इकडे बाहेर थांबलोय आपण। काय सामर्थ्य काय खूप तर मित्रांनो कडेवाडीचे गणपती निघाले त्या साईडला, आपल्या बाजूचीच वाडी कडेवाडी, त्या कडेवाडीतल्या लोकांचे सर्वांचे गणपती आता निघाले।
कडेवाडीतली एवढी पब्लिक आहे. झाले आता आपल्या बाप्पाचं आगमन घेऊन. इकडे आहेत आपले काका. आता या साईडला पाहू शकता आमच्या वाडीतील सर्व गणपती बाप्पा आहेत ना, ते एका साईडला आणतायत. हे आपल्या वाडीतले सर्व गणपती बाप्पा आहेत. आणि आता आपली शेवटचीच वाडी राहिली असं वाटतंय मला, कारण बरेच गणपती आता इथून गेले. शकता 2024ची ही आपली बाप्पाची मूर्ती आहे. आपले गणपती बाप्पा आता निघालेत, एक 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 बाहेर येत आहेत. तर पहिली मूर्ती आली आपली बाहेर आणि आता सर्व गणपती आपले बाहेर येत आहेत. तर महेंद्रचा गणपती आता येतोय. चप्पल घातले बाळा याचं ठेवा. पाठी गेला आपल्या गौरीने बघा उंदीर मामा घेतलाय. उंदीर मामा माऊ गणपती बाप्पा बोल. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया बोल. ते बघा उंदीर घेऊन चालली आपली माऊ.
मित्रांनो, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आताच आपल्या घरी झालेलं आहे. तर आता आपल्या लाडक्या बाप्पाचं आपण आता आरती वगैरे करून घेऊया, म्हणजे पूजा वगैरे करून घेऊया. त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटतो. आताच आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे आणि बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले आहेत. तर बाप्पांची पूजा वगैरे आरती वगैरे झाली आणि पाहू शकता काय खुशीचा माहोल आहे. आमचा आनंद गगनात मावेना आहे, कारण बाप्पा वर्षाने आपल्या घरी आलाय आणि बाप्पा घरी आल्यावरती सर्वकडे आनंदच असणार. तर मित्रांनो, हा पारंपरिकरित्या बाप्पाचं आगमन जर तो मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू, आता रोजच भेटणार आहोत आपण. भेटू पुन्हा एकदा एका अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता मी इथेच थांबतोय. टाटा, बाय बाय.